Hi everyone, how are you all? Welcome back to my channel. आज मी साड्यांचे ब्लाउजेस जे आहेत ते माझे काढले होते. वेगवेगळे प्रकारचे ब्लाउजेस ह्यातले बऱ्यापैकी काही मी शिवून घेतलेत. ऑलमोस्ट सगळे शिवलेले आहेत. काही मी शिवलेले आहेत, काही बाहेरून शिवून आणलेले आहेत. सो आज मी तुम्हाला माझे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज जे आहेत, आता हाच बघा मी कसा फॅशनेबल ब्लाऊज शिवलेला आहे. सो मोस्टली मी काय करते, एक मिनिट मी टी व्हीचा आवाज लहान करते, नाही तर कॉपीराईट येईल मला. हां, येस. तर मोस्टली मी माझे जे ब्लाऊज आहेत ते मी पॅटर्न वहीवरती ड्रॉ करते आणि माझ्या टेलरला मी त्याप्रमाणे शिवायला सांगते. तर पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या इथे माझा एक फिक्स टेलर आहे, वैशाली रुपाली वगैरे तुम्हाला माहिती असेल. वैशाली रुपाली ज्या लेन्स आहेत, वैशाली रुपाली हॉटेल्स म्हणजे साऊथ इंडियन फूड मिळतं जिथे, तिथे समोरच एक वैशाली म्हणून हे आहे, टेलर आहे. फिक्स टेलर आहे माझा तो. त्याच्याकडे एकदम तो फॅशनेबल, जशी आपण फॅशन देऊ ना त्याप्रमाणे शिवून देतो. आणि इथं पण माझ्या घराच्या जवळ म्हणजे फर्ग्युसन रोडला तर छान शिवतातच, तो शिवतोच छान. म्हणजे हा फर्ग्युसन रोडला शिवलेला आहे. पण अदरवाईज आमच्या घराच्या इथे पण आता एक बॉस म्हणून नवीन टेलर आहे, तो पण छान शिवून देतो. तर असे मी वेगवेगळे पॅटर्नचे ब्लाउजेस जे आहे ते नेहमी शिवून घेते माझ्या टेलरकडनं. तर आत्ता मी जस्ट साडी वेअर करून बघितली, कारण की आता संक्रांत आली आहे ना, तर मला ब्लाऊज पूर्वीचे होत आहेत की नाही ते मला चेक करायचं होतं. कारण मी आता थोडीशी पूर्वीपेक्षा जाड झालेली आहे. पण ठीक आहे, काही ब्लाऊज मला व्यवस्थित होत आहेत. तर ह्या साडीचा जो ब्लाऊज आहे हा असा आहे बघा. याला इथे असे मी, ही जी आहे ही लेस आहे, ही लेस अशी रेडीमेडच मिळते. ती मी बघा अशी लावलेली आहे. बॅक साईडला पण अशी लेस आहे. बघा अशी अशी लेस आहे बॅक साईडला. आणि तुम्ही बघू शकता असे लटकन्स मी लावून घेतलेले आहे. तर ही लेस आहे, ही थोडीशी एक्सपेन्सिव्ह असते, पण ही लेस लावल्यावर बघा गेटअपच वेगळा येतो ब्लाऊजला. तर आणि हा मी फुल कटोरी शिवलेला आहे. बॅक साईडला मी असं, इवन तुम्ही इथं पण बघू, आउच, हे बघा इथे पण लावलेली आहे हे लेस. हे लटकन्स असे लावून घेतलेले. तर हा असा फुल पॅटर्नचा ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे. आणि ही मी जेव्हा पार्लरमध्ये काम करत होते ॲज अ ब्युटिशियन म्हणून, तर उर्वशी ब्युटी पार्लर म्हणून पुण्यात फेमस ब्युटी पार्लर आहे, सगळ्यांनाच माहिती असेल. तिथे मी जॉब करत होते. तर त्या पैशाने मी ही साडी घेतली होती, माझ्या पगारातनं घेतली होती ही साडी. 1000 रुपीजची फक्त साडी आहे, पण तिचा गेटअप बघा किती छान आहे. पदर स्कर्ट बॉर्डर आहे फुल, म्हणजे बघा केवढी मोठी बॉर्डर आहे ह्याची. आणि गडवाल का काहीतरी असे स्टाईलचा साडीचा प्रकार आहे हा. आणि अशी ही साडी मी फक्त 1000 रुपयाला घेतली माझ्या पैशांनी, माझ्या पगारातून. बॅक साईडचं ब्लाऊजचा पॅटर्न बघा असा दिसतो, हा असा. तर असे वेगळे वेगळे बरेच पॅटर्नचे ब्लाऊज मी शिवलेले आहेत. तर मी वन बाय वन माझ्या साड्या पण आज दाखवीन तुम्हाला, जेवढ्या शक्य. माझ्या अंगात पेशन्स कमी आहे ॲक्च्युली साडी आणि ब्लाऊज चेंज करण्याचे. तरी पण तुम्हाला मी आज माझ्या छान छान साड्या ज्या आहेत त्या नेसून दाखवीन आणि त्याचे ब्लाऊज पण कसे मी शिवलेत ते पण दाखवते.
तर आज मी सगळा बॉक्सच घेऊन बसली आहे बघा, पूर्ण बॉक्स. आणि माझं वॉर्डरोबमध्ये जेवढ्या साड्या आहेत फंक्शनल साड्या, मी अशाच एक एक संक्रांतीला आणि जेव्हा जेव्हा माझे पगार झालेत, म्हणजे जॉबवरती मिळालेले पैशातनं एक एक साड्या कलेक्शन केलेलं आहे, तर ते दाखवते. तर फर्स्ट ही साडी पूर्ण बघून घ्या. एक मिनिट, मी या साईडला येते, मला व्यवस्थित दाखवते. हे पदर वगैरे आता काही पिनअप केला नाही आहे, कारण की मला सगळ्याच साड्या आज तुम्हाला दाखवायच्या आहेत. सो मी काही पिनअप वगैरे केला नाही. अरे पायात नको येऊ बाळा. अशी आहे साडी. माझं मी एक शूटिंग करते, त्यात ते मांजर मध्ये मध्ये येते. सो ही आहे अशी साडी. हा आहे पदर या साडीचा. भरपूर नेसलेल्या आहेत मी. आमच्या घरातल्या सगळ्या हळदी कुंकांना किंवा मैत्रिणींच्या पार्टीजना वगैरे या साड्या माझ्या नेसून नेसून, म्हणजे म्हणतो ना आपण, एक फंक्शन झाल्यानंतर दुसरी साडी आपण रिपीट करत नाही वगैरे असं. पण असं काही नाही, आमच्या घरी लागोपाठ फंक्शन्स काही वर्ष चालू होती, त्यामुळे या साड्या भरपूर नेसलेत. तरी पण त्याची ग्लेज वगैरे अजून जशीच्या तशी आहे. कितीतरी वर्ष आणि कितीतरी वेळा रिपीट करूनही या साड्यांची ग्लेज गेलेली नाही. तर हा गडवाल पॅटर्न आहे. आणि हे बघा, ही स्कर्ट बॉर्डर अशी, हे ब्लाऊज असं आहे, हे ब्लाऊज असं आहे. सो दिस इज द फर्स्ट वन साडी. आज मी माझं हे रांका ज्वेलर्सकडनं चांदीचं बनवलेलं मंगळसूत्र घातलं. अरे उलटं घातलं गेलं आहे. ठीक आहे, बघा कसा वाटला हा पॅटर्न ते पण मला कमेंट करून सांगा. हे आहे त्याचे लटकन्स. हा सगळं मी ना असं खूप मेहनत लागते बरं का. ब्लाऊज जेव्हा तुम्ही शिवता ना, तर डिझायनिंग करायला ते थॉट प्रोसेस असते. हे मी फुल कस्टमाइज केलेले आहेत, एक एक कापड. तर ह्या साडीवरती ब्लाऊज नव्हता, हे कापड शोधून आणून मॅचिंगचं, परत त्याला हे लेस वगैरे मॅचिंग करून असे बनवलेले आहेत. हे कस्टमाइज ब्लाऊज आहेत माझे. काही काही साड्यांमध्ये सेल्फ ब्लाऊज नसतो ना, ते आपल्याला कस्टमाइज करायला लागतात. तर ही अशी साडी आहे, छानपैकी ग्रीन साडी. तर म्हटलं आता संक्रांत आहे, तर आपण ब्लाऊज मला पहिले होतात की नाही ते ट्राय करत होते. तर त्याच्यात मी म्हटलं हे घालतेच असंही ट्राय करते, तर माझ्या व्ह्युअर्सना पण दाखवते माझे वेगवेगळे फॅशनेबल ब्लाऊज. चला आता दुसरा दाखवते. तर साडीच्या आतमध्ये मी असे हे जे स्ट्रेचेबल झिवामीचे हे घालते बघा, शेपवेअर म्हणतात. पूर्वी परकर घालायचे पूर्वी, पण आता शेपवेअर वापरतात जनरली बायका. नॉट हे असं पूर्ण मी दाखवते तुम्हाला. तर असे शेपवेअर वापरतात आता. थोडंसं म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, ओके, तर याच्यामुळे काय होतं, तुम्ही जेव्हा साडी नेसता ना, तर ती अशी छान काय म्हणतात, शेपमध्ये साडी जी आहे ती दिसते. एकदम टायडी अशी मस्त नेसलेली, अशी जी आपण म्हणतो ना, अशी शेप फिगरमध्ये साडी दिसते. कारण मी वापरते, हे बघा,